भिवंडी आणि पालघर या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार तथा जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांना चांगलंच आव्हान उभं केलंय। सांबरे यांना निवडून आणण्यासाठी जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। नेटवर्क कामाला लागले। त्यांच्या माध्यमातून जिजाऊ संघटनेने ठाणे पालघर जिल्ह्यासह कोकणात उभारलेलं जनसेवेचं प्रचंड काम मतदारांपुढे पोहोचवण्यात येत आहे। सामाजिक कामासाठी जिजाऊने मांडलेली पंचसूत्रीचा त्यामुळे दोन्ही मतदारसंघात चांगलाच बोलबाला आहे। सांबरे यांनी आपल्या सामाजिक कामाला अधिक बळ मिळावं, शासकीय यंत्रणेचे भरघोस सहाय्य मिळावं या उद्देशाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी पालघर मतदारसंघातून त्यांचे सहकारी कल्पेश भावर तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून स्वतः असे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात सांबरे हे उतरलेले आहेत। सांबरे आणि भावर आपण जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून उभारलेलं जनसेवेचं काम जनतेसमोर ठेवत आहेत। निलेश सांबरे यांनी स्थापन केलेल्या जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षांपासून पूर्णतः मोफत आणि लोकांच्या उपयोगासाठीची कामं ही केली जात आहेत। त्यासाठी सांबरे यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेती या 5 क्षेत्रांची पंचसूत्री निश्चित करून सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आले आहेत। प्रारंभी ठाणे पालघरमध्ये असलेल्या या पंचसूत्रीचे उपक्रम रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यात राबवले जाऊ लागलेत। त्याचबरोबर जिजाऊ संघटनेच्या शाखांचा देखील विस्तार होत चाललाय। संघटनेचे पालघरच्या झडपोली येथील भगवान महादेव सांबरे रुग्णालय हे अद्ययावत रुग्णालय आहे। तिथे संपूर्ण कोकण भागातील गरीब रुग्णांवर बहुतेक मोठ्या शस्त्रक्रिया औषधांसहित पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत।